जय श्री महाकाल, जय आदिशक्ती भगवती, जय मा कामाख्या। तुम्हाला आज कामाख्या सिंदुराने, कामाख्या सिंदुराच्या उपयोगाने, अभिमंत्रित कामाख्या सिंदुराच्या उपयोगाने तुमच्या घरातील वास्तुदोषाचं निवारण कसं करता येईल ते मी सांगतो तुम्हाला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाख्या सिंदूर सगळीकडेच ओरिजिनल अवेलेबल नसतो। ओरिजिनल कामाख्या सिंदूर खूप लोक खोटं एखाद्या दगडाला सिंदूर लावतात एक गम फेविकॉलनी आणि मग ऑरेंज करतात आणि तो कामाख्या सिंदूर म्हणून विकतात। अशा लोकांपासून सावधान। माझ्याकडून तुम्हाला ओरिजिनल कामाख्या सिंदूर, अभिमंत्रित ओरिजिनल कामाख्या सिंदूर अवेलेबल होईल। आणि याचा वास्तुदोषासाठी काय उपयोग केला जातो ते तुम्हाला, वास्तुदोष निवारण करण्यासाठी कसा उपयोग केला जातो ते सांगतो तुम्हाला। काय करायचं आहे, शुक्ल पक्षामधील पहिला जो शुक्रवार येतो, शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारच्या दिवशी काय करायचं तुम्हाला, कामाख्या सिंदूर थोडासा दुधामध्ये मिक्स करून घासायचं आहे कुठच्याही दगडावर आणि त्याची जी थोडीशी पेस्ट निघेल ना, त्याच्याने तुम्हाला तुमच्या मेन डोअरच्या आतल्या भागात स्वास्तिक बनवायचं। आणि तुमच्या घरात जेवढे पण दरवाजे असतील, जसं किचनचा, मास्टर बेडरूमचा आणि मेन डोअर, आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला स्वास्तिक बनवायचं आणि टॉयलेट आणि बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर स्वास्तिक बनवायचा। हा शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करा। त्याच्याने तुमच्या घरातील जो पण संपूर्ण वास्तुदोष आहे त्याचा तो न्यूट्रलाइज होऊन जाईल, त्याचं निवारण होऊन जाईल। तर आता हे लोकांचा प्रश्न हा पण असतो की हा स्वास्तिक किती दिवस राहील, हा एकदाच काढायचा, हा 6 महिन्यातून एकदा तुम्हाला करायचा आहे। त्याने वास्तुदोषाचा प्रभाव आपोआपच कमी होत जाईल अशी क्षमता कामाख्या सिंदूरमध्ये असतो। आणि अभिमंत्रित केल्याने त्याची जी पॉवर आहे खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते। ॲक्च्युली अभिमंत्रित कामाख्या सिंदूरच हे असं काम करू शकतो वास्तुदोष काढण्याचं, कारण त्याच्यामध्ये माता कामाख्याच्या मंत्रांनी तो सिंदूर अभिमंत्रित केलेला होता। त्याच्यामध्ये कामाख्या मातेचा एक अंश म्हणजे समजा एक ऊर्जा फीड केलेली असते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून हा काम होतो। आणि जेव्हा त्या ऊर्जेचा कामाख्या सिंदूराशी जेव्हा जोड येतो तेव्हा त्याचा प्रभाव अत्यंत वाढलेला असतो, अत्यंत प्रभावी झालेला असतो। तर वास्तुदोष निवारणासाठी याचा कामाख्या सिंदूरचा कसा उपयोग कराल तुम्ही, अभिमंत्रित कामाख्या सिंदूरचा, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर कामाख्या सिंदूरचा असा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लाभ घ्या, जीवनामध्ये लाभ घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा। जय श्री महाकाल, जय आदिशक्ती भगवती।